चांगले नाम गोमटे रूप, निवते डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप, प्रगट स्वल्प अतिसार. चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप, प्रगट स्वल्प अतिसार. शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समय अवसान, कोटे योजिले दशदान, खंडी नारायण दुःख चिंतने. शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समय अवसान, कोटे योजिले दशदान, खंडी नारायण दुःख चिंतने. चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप, प्रगट स्वल्प अतिसार. चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप, प्रगट स्वल्प अतिसार. सकळ श्रेष्ठांचे हे मत, पावे सिद्धी पाववी अनंत, म्हणून व्हावी शरणागत, आहे उचित एवढेची. सकळ श्रेष्ठांचे हे मत, पावे सिद्धी पाववी अनंत, म्हणून व्हावे शरणागत, आहे उचित एवढेची. चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप, प्रगट स्वल्प अतिसार. म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझसी अंतर दे दातारा, याची दावेदारा निमित्त. म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप, प्रगट स्वल्प अतिसार. येणे मज भोगविल्या खाणी, नसत छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विठंबना. चांगले नाम गोमटे रूप,
निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्पाती सार चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्पाती सार पावलो केली आचा दंड खानी भोगिल्या याती उदंड आता केला पाहिजे खंड तुका दंडवत घाली देवा पावलो केली याचा दंड खानी भोगिल्या याती उदंड आता केला पाहिजे खंड तुका दंडवत घाली देवा चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथी नांदितु ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी जयति सिंदूर वदनो देवु यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सरसी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधौला या शुभ्र वस्त्रावृत या विनाव्रदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समपातु सरस्वती भगवती निशीस जाण्यापहं मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपा तमवंदे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जानामि पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फनिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंडरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम, चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम, एक एक अक्षरम पुसम पातकनाशनम, धत्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम, जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः, श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रण कर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम, श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये, माता रामो मत् पिता रामचंद्र, स्वामी रामो मत् सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालु, रनान्यं जानीन जानीन जानी, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्य रूपम करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुसं पातकनाशनम्, पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्याव पाटीच्या प्रहरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, वासुदेव हरी जय जय वासुदेव हरी, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा 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 नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई,
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाय एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाय एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाल गोपाल गोपाल. गोपाल गोपाल गोपाल. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाल गोपाल गोपाल. गोपाल गोपाल गोपाल. गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाह. गणपतीला तुरे वाह. मारुतीला फुले वाह. गणपतीला तुरे वाह. महादेव पिंडीवरी बेल शोभिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाह. गणपतीला तुरी वाह. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. 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 मारुतीला फुले वाह. गणपतीला तुरी वाह.
महादेव पिंडीवरी बिल शोभी हिरवा, महादेव पिंडीवरी बिल शोभी हिरवा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण विठ्ठल हरी. बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी. देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी. बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी. देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी. बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी. देहू आळंदी पंढरी. देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. सीता राम राम राम. हरि राम राम राम. प्रभु राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. सीता राम राम राम. सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई. 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 रखुमाई बोला, रखुमाई बोला. रखुमाई बोला, बोला वा विठ्ठल. रखुमाई बोला, बोला वा विठ्ठल. रखुमाई बोला, बोला वा विठ्ठल. रखुमाई बोला, रखुमाई बोला. रखुमाई बोला, बोला वा विठ्ठल. जय जय विठ्ठल रखुमाई. 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 ओम नमो नारायण.
ओम नमो नारायण सत्यनारायण श्रीमद नारायण भगवत नारायण लक्ष्मी नारायण ओम नमो नारायण सत्यनारायण वेद पारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण 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 ओम नमो नारायण ओम नमो नारायण वेद पारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोग पीठी तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओवी 175 ते 200। ओम नमो जी अद्याविद प्रतिपाद्य जय जय सो सविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजन तैसिया योगीश्वराची अमत्या तैसिया योगीश्वरांची अहमती मिळणी सवे एकवटती परिजे विचारोनी पुनरावृत्ती भजतीची नाम तैसिया योगीश्वरांची अहमती
मिळणी सवे एकवटती परी जे विचारोनी पुनरावृत्ती भजतीची नाम जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एकम याचे स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे येथ तुवा यरवी तरी पारता तुझ का नेनो न मने चित्ता परी की डाळ हे शोचिता बहुती परी तू अजुनी का न विचारिशी तू अजुनी का न विचारिशी काय हे चिंती तू आम्हाशी स्वधर्म तू विसरलाशी तरावे जेने तू अजुनी का न विचारिशी काय हे चिंती तू आहासी स्वधर्म तो विसरलाशी तरावे जेने या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एकू आहे जो सर्वता त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी झाले तरी पत्यासी नाही मनीतले ऐशेनी विष होय सुदले नवज्वरी देता तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता मनवुनी तू आता सावध होईल वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही जो आचरिता बाजू नाही कवनी काळी जैसे मार्गेची चालता अपायो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळी जेम तया परिपार्थ स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होयम मनोनी याला गी पाही तुम्हा क्षत्रिया अनिक काही संग्रामा वाचोनी नाही उचित जाणी निष्कपट होआवे उशिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी अर्जुना झुंज देखे आत्ताचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्रामू काय मनी पेम की स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो किला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीचे स्वयंवरे आली तुझ क्षत्रिय बहुत पुण्य की जैम तय झुंजायसे लाही जैम जैसे मार्गे जाता आढळी जे चिंता मनीषी ना तरी जांभया पसरे मुख ते अवचटे पडे पियुक तैसा संग्रामू हा देख पातला अशेम आता हा ऐसा वेरी जेम मग नातिले शोचू बैशी जेम तरी आपण आहाना होई जे आपण पियम आता हा ऐसा अवेरी जेम मग नाथिले शोचू बैशी जेम तरी आपण आहाना होई जे आपण पियम
पूर्वजांचे जोडिले आपणेची होय धाडले जरी आजी शस्त्र सांडिले रणी अस्ति कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवशीत पावतील महादोष अस्ति कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवशीत पावतील महादोष जैशी भरतरे हिन वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विन ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिदी विधारिजे तैसे स्वधर्महीना अभिभाविजे महादोषी मनोनी स्वधर्म हा सांडशील तरी पापवर पडा होशील आणि आपेश ते नवचेल कल्पांतवरी मनोनी स्वधर्म हा सांडशील तरी पापवर पडा होशील आणि आपेश ते न वचेल कल्पांतवरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 28 भाग 2। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। पहिले वंदिली निढोळी मग आलिंगिली हृदय कमळी स्वानंदे चुंबी जनक बाळी सुखी विल्लाळी आलीशी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्ताची आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशिरी प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासमे काज काय माझे करीन मी स्तुती आपुली आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा केवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 28व्या अध्यायाच्या म्हणजे ब्रह्मपत्रातील 3ऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। एकांत पाहून हनुमंतराया सीता माऊलीच्या पुढ्यामध्ये रामरायाकडून निज खून म्हणून नेलेली श्रीराम नाम मुद्रा टाकतात। सीता माऊली त्या श्रीराम नाम मुद्रिकेकडे पाहतात
ही आपल्या श्रीरामाची नाममुद्रा आहे हे ओळखतात आणि सीता माऊलीला आनंद होतो. आनंदानं सीता माऊली त्या श्रीराम नाम मुद्रेला आपल्या कपाळाला लावतात. आपल्या हृदयाबरोबर कवटाळून धरतात. आनंदानं सीता माता त्या श्रीराम नाम मुद्रेचं चुंबन घेतात, म्हणजे मटामट मुखे घेतात. आणि त्या नाममुद्रेला म्हणतात सुखे वेल्हाळी आलीस. तू आता आलीस, तू वेल्हाळे, सुंदर आहे, सुकुमार आहे, नाजूक आहे, कोमल आहे. येताना तुला काही दुःख तर झालं नाही ना? तू कशी काय इथं आलीस? असा प्रश्न सीता माऊली श्रीराम नाममुद्रेला करतात. मन निघाली लोटांगण भागली दुराभिगमन. तुझी चरण तुझे करीन चरण क्षाळन कीर्त शेवन हितार्थ. मन निघाली लुटांगण भागली दुराभिगमन. तुझे करीन चरण क्षाळन तीर्थ सेवन हितार्थ. सीता माता श्रीराम नाममुद्रेला म्हणतात आता तुझ्या पुढं मी लोटांगण घालते. तू लांबून आलीस, दमली असशील, भागली असशील, थकली असशील, कंटाळा आला असेल तुला. तुझे चरण मी आता धुते आणि तुझ्या चरणाचं चरण तीर्थ सेवन करण्याच्या उद्देशानं माझ्या हितासाठी मी तुझं पाय धुते. अशी सीता माता श्रीराम नाम मुद्रेला बोलते. तुझे सेविता तीर्थ चरण लक्ष्मणाशी केले म्या छळन. त्या पापाची निर्दाळन प्राप्ती संपूर्ण श्रीरामी. हे श्रीराम नाम मुद्रे, तुझं जर मी पाय धुतले आणि ते चरण तीर्थ मी प्राशन केलं, पिले, तर मग काय होईल? माझ्या धीराचं, सौमित्राचं, लक्ष्मणाचं जे मी छळन केलेलं आहे, त्याला वाईट शब्दामध्ये बोललेले, ते जे पाप माझ्या मस्तकावर बसलेलं आहे ना, धीराला वाईट शब्दात बोलणं, ते पाप माझं निर्दळन होईल आणि श्रीराम मला पावतील, कृपा करतील. म्हणून मी काय करते, श्रीराम नाम मुद्रे तुझं चरण क्षालन करते आणि चरण तीर्थ मी घेते. सीता माऊली बोलतात, तू तव सखी श्रीराम मुद्रा घालू शेज करिशी निद्रा. श्रमलीस उतरता समुद्र मार्गी गिरीवर लंघिता. सीता माऊली म्हणते, हे श्रीराम नाम मुद्रे, तू माझी सखी आहेस, जीवलग आहेस, मैत्रीण आहेस, संगातीन आहे. तुझं माझं बहिणी बहिणीचं नातं आहे. येताना 400 कोसाचा समुद्र ओलांडून आली. फार दुःख तुला झालं असेल, कष्ट झाला असेल. वाटेत येताना पर्वत लागले असतील. त्या पर्वताला ओलांडून येताना तुला त्रास झाला असेल, कष्ट झाले असेल. तुझ्या डोळ्याला झापड यायला लागली का?
डोळे झाकायला लागल्यासारखं वाटतंय मला. तुला जर झोप येत असेल तर थांब, तुला मी सेज करून देते. तू निवांत आराम कर, विश्रांती घे, एक डुलकी घे. अशी सीता माता त्या श्रीराम नाममुद्रेला बोलतात. मी वामांगी तू दक्षिणांगी साजनी, आम्ही दोघी स्वानंद भगिनी. श्रीरामाची समूळ कहाणी कृपा करुणी मज सांगे. आता श्रीराम नाममुद्रा ह्या श्रीराम नाममुद्रेला सीता माता स्त्रीलिंगी समजतात आणि म्हणून तिला बहीण म्हणतात. आपलं दोघींचं एवढं नातं आहे की रामरायाच्या एका बाजूला तू आणि एका बाजूला मी, अशी साजनी असणारी तू माझी स्वानंदाची बहीण आहे. श्रीरामाकडून तू माझ्या भेटीला आलीस, पण श्रीरामाकडची सगळी कहाणी कृपा करून मला सांग. असं श्रीराम नाममुद्रेला सीता माता विनंती करतात. नाटवे सचेतन चितन सद्गुरु भक्ती प्रेम परिपूर्ण, तेने हनुमंता आले रुदन, धन्य भजन सीतेचे. आता अंगठी काही माणूस आहे का बोलायला? श्रीराम नाममुद्रा म्हणजे श्रीरामाच्या हातातील सुवर्णाची अंगठी, असाही एक अर्थ अभिप्रेत आहे. आणि श्रीराम नाममुद्रा म्हणजे भगवंताच्या नामाचा ठसा रूपी अंगठी. आता या दोन्हीही गोष्टी पकडल्या, दोन्हीही अर्थ धरले तर हे अचेतन आहे, म्हणजे निर्जीव स्वरूप आहे, याच्यात जीव नाही. अंगठी जरी धरली तरी अंगठी ही निर्जीव आहे. आणि श्रीराम नाममुद्रिकेचा जो ठसा आहे, ज्याला शिक्का म्हणतात. आता आपल्याकडे शिक्के असतात बघा, तुम्हाला शिक्का नसतो म्हणलं तर कळणार नाही. तलाट्याची सही घ्यायची, पण त्याचा अगोदर शिक्का मारतात आणि मग त्या शिक्क्याच्या वरती सही करतात. मग तहसीलदारची सही घ्यायची असू द्या, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची सही घ्यायची असू द्या, अगोदर शिक्का मारतात आणि मग सही घेतात. असा जो श्रीराम नामांकित ठसा, जो शिक्का आहे, तो शिक्का सुद्धा निर्जीव असतो. पण सीता माऊलीला हे सजीव आहे का निर्जीव आहे हे सुद्धा सीता माऊली लक्षात घेईनात. हनुमंतराय म्हणतात सीता माऊलीचं रामरयाबद्दल किती प्रेम आहे, किती जिव्हाळ आहे, हे हनुमंतराय अनुभवू लागलेले आहे. सद्गुरु बद्दलची भक्ती, सद्गुरु बद्दलचं प्रेम, सद्गुरूवर असणारा नितांत विश्वास, खरी श्रद्धा, ही सीता माऊलीच्या स्वरूपामध्ये हनुमंतरायांनी पाहिलेली आहे. जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नये माझ्या मना हुका पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. ज्याला भक्तीचे 9 प्रकार माहित आहेत,
मग श्रवण असेल, अर्चन असेल, वंदन असेल, दास्य असेल, सख्य असेल, कीर्तन असेल, आत्मनिवेदन असेल, ह्या ज्या नवविधा भक्ती आहेत, ह्या नवविधा भक्ती जो जाणतो आणि नवविधा भक्ती करून भगवंताला आपलंस करण्याचा प्रयत्न करतो, तो शुद्ध भाविक आहे म्हणतात, तो शुद्ध भक्त आहे. आणि असं भक्तीचं स्वरूप हनुमंतरायाने सीता माऊलीमध्ये पाहिलेलं आहे. हनुमंतरायाला कंठ दाटून आलेलं आहे. हनुमंतरायाला सीता माऊलीचं भक्ती प्रेम पाहून सद्गुरु बद्दलची किती प्रीती आहे हे लक्षात आलेलं आहे. आणि कंठ दाटून आल्यामुळं हनुमंतरायाच्या नयनातून आनंदाचे अश्रू बाहेर पडू लागलेले आहेत. हनुमंतराया म्हणतात, आपणही भजन करतो, आपणही नामचिंतन करतो, पण सीता माऊली खरोखर धन्य आहेत. किती आवडी प्रेमानं त्या भजन करतात, काय त्यांचं प्रेम आहे, काय सद्गुरु बद्दलची भक्ती आहे, असं हनुमंतराया अनुभव घेतात. आम्ही मनवितो श्रीराम भक्त, हे प्रेम नाही आमात, जानकी सप्रेम सदोदित, हिस रघुनाथ तुष्टला. आता हनुमंतरायानं म्हणावं की आम्ही मनवितो श्रीराम भक्त. नात्रयाचा हाच अट्टास आहे. आम्ही लय स्वतःला भक्त समजतो, हरिदास समजतो, माळकरी समजतो, वारकरी समजतो, महाराज समजतो. आपल्याला वाटतं आपणच लय भारी, आपणच ह्या जगातले सर्वश्रेष्ठ संत आहे. तसं नाही बाबानो. भक्ती करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. नारदानं तर भक्तीची 84 सूत्र सांगितली. तुकोबरायांनी नवविध भक्तीचे प्रकार सांगितले. ती भक्ती अगोदर आपण करायला शिकलो पाहिजे. ती भक्ती आत्मसात केली पाहिजे आणि हृदयामध्ये साठवलेली भक्ती दुसऱ्याच्या हृदयापर्यंत सहज पोहोचवता आली पाहिजे. म्हणून हनुमंतराया म्हणतात, आम्ही पण भक्ती करतो, आम्ही पण स्वतःला रामभक्त म्हणून घेतो, पण सीता माऊलीच्या हृदयामध्ये जे रामरयाबद्दल, देवाबद्दल प्रेम आहे, एवढं प्रेम आमच्याकडे नाही हो. एवढा भगवंतावर विश्वास आमचा नाही. जानकीच सदोदित प्रेम आहे, सप्रेम प्रेम आहे, अंतकरणापासून प्रेम आहे. सीता माऊलीची भक्ती ही वरवरची नाही. आणि एवढी भक्ती तर कुणाला करायला जमते? कोण करत एवढी भक्त? अशी भक्ती करणारा जो भक्त, जो सीता माऊलीच्या स्वरूपानं हनुमंतराया पाहतात, हनुमंतराया म्हणतात ही साध्या सामान्य माणसाची गोष्ट नाही. कारण रामरायाने या माऊलीवर कृपा केलेली आहे. आणि म्हणून माऊलीच्या अंतकरणामधून रामरायाबद्दलची भक्ती भावना बाहेर पडते. हनुमंतराया म्हणतात, सगुण निर्गुण श्रीराम भक्त, जो वंदितो नित्य मुक्त, जो निंदी त्यासी नरक पात, वदे हनुमंत वेदार्थ.
हनुमंत या वेदांचा अर्थ सांगतात. कारण तुकोबारायांनीही म्हटलेले वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, एरानी वाहवा भार वाता. वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. भगवंताचं नाम घ्यावं, आवडीनं घ्यावं, आवडीने भावे. हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐशे नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. जो भक्त मग तो सगुणाची भक्ती करत असेल, एखादा भक्त निर्गुणाची भक्ती करत असेल, एखादा भक्त सगुणाची भक्ती करत असेल, एखादा भक्त सगुण निर्गुणाची दोन्हीची भक्ती करत असेल. कारण आपला वारकरी संप्रदाय सगुण आणि निर्गुण या दोन्हीही भगवंताच्या स्वरूपाला मानणार आहे. तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तू निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा भक्तासाठी सगुण साकार झाला, आकार घेतला, अवताराला आला. पण मूळ स्वरूप तुझं निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार जेतुनी चराचर हरीशी भजे. भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप आहे. निर्गुण निराकार नाही जे आकार, जेतुनी चराचर हरीशी भजे. जेव्हा भगवंतानं अवतार घेतला नव्हता, आकार घेतला नव्हता, मूर्ती स्वरूप धारण केलं नव्हतं, तेव्हापासून भगवंताची भक्त भगवंताला भजतात, भगवंताची भक्ती करतात. आणि वेदाचा अर्थ हनुमंत या सांगताना म्हणतात, सगुण निर्गुण श्रीराम भक्त. अशा राम भक्ताला जो वंदन करतो, जो त्या रामभक्ताचं दर्शन घेतो, तो नित्य मुक्त असतो. तो कुठल्याही बंधनात बांधला जात नाही, तो कशातही अडकला जात नाही. पण जो अशा भगवत भक्ताला, राम भक्ताला त्रास देतो, त्याची निंदा करतो, त्याच्याबद्दल मनामध्ये आकस निर्माण करतो, द्वेष भावना, सूड भावना, मत्सर, ही भूमिका जर ठेवली तर त्या निंदकास नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. म्हणजे तो अधपताला जातो, नरकाला जावं लागतं, रौरव नरक त्याला भोगावा लागतो. म्हणून भाविकाची, भक्ताची, संताची, वारकऱ्याची, रामभक्ताची कुणी निंदा करण्याचा प्रयत्न करूच नये. आणि जर निंदा केली तर त्या निंदेसारखं पातक दुसरं या जगात कोणतंही नाही. असं भयानक पाप वारकऱ्याची, भाविकाची, भक्ताची, हरिदासाची निंदा केल्यानंतर आपल्या मस्तकी बसत. हा वेदांचा अर्थ आहे. हनुमंतया म्हणतात, मुद्रिका देखताची दृष्टी अत्यादरे मानी गोरती. इसी पुसे सप्रेम गोष्टी राम जग जेठी काय करीतो. श्रीराम नाम मुद्रा सीता माऊलीनं पाहिली.
न्याहाळून 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 तिच्याकडे बघितलं आणि अतिशय आदरानं सीता माऊली त्या श्रीराम नाममुद्रेला बोलू लागल्या, हे सुंदरे, तुला मी काही गोष्टी विचारते. जो जगजीवन असणारा परब्रह्म परमात्मा ज्यानं राम हा अवतार घेतलेला आहे, तो जगजेटी राम काय करतोय आता? कुठे आहे तो? नेमकं त्याचं काय चाललेलं आहे? असं श्रीराम नाममुद्रिकेला सीता माऊली प्रश्न करतात. स्वस्त श्रीराम लक्ष्मण तरी का माझी सोडवन, करावया न करती अंगवण, दुर्धर बाण असताही. ए अंगठी बाई, हे नाममुद्रिके, सांग बाई म्हणले, मी विचारते तुला, तू सांग मला, माझा राम सुखी तर आहे ना? लक्ष्मण सुखी आहे ना? समाधानी आहे ना? बरं आहे ना? त्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे ना? आणि जर ते सुखी समाधानी असतील, आनंदी असतील, तर त्या दोघांना माझी आठवण येत नाही का? आणि जर माझी आठवण येत असेल तर मग माझी सोडवणूक करायला ते काय येत नाहीत? त्यांच्याकडे धनुष्य आहे, पाठीवर भाता आहे, भात्यामध्ये बाण आहेत, आणि ते बाण अतिशय दुर्धर आहेत, भयानक आहेत. असे दुर्धर बाण असताना, राम लक्ष्मणाच्या अंगामध्ये पुरुषार्थ असताना, मला परक्याच्या आधिपत्याखाली नजर कैदेत का राहावं लागतंय? का माझी सुटका ते करत नाहीत? का माझी सोडवणूक करण्यासाठी येत नाही? सांग बाई. अशी सीता माऊली नाममुद्रिकेला बोलते. श्रीराम भाता दुर्धर शार, समुद्र शोषणी समग्र, न्यूटोनिया दश शिरा, सीता सत्वर सोडविता. श्रीरामाच्या बाणाच्या भात्यामध्ये दुर्धर भयानक बाण आहे. त्या बाणाला काय अवघड आहे? म्हणजे 400 कोसाचा समुद्र आहे ना. रामरायाने एक बाण सोडला, त्या अग्नी बाणानं सगळा समुद्र आटवून टाकण्याची ताकद माझ्या रामामध्ये. 10 तोंडाच्या राजा रावणाला क्षणात संपवण्याची हिम्मत माझ्या रामामध्ये. मग असे बाण असताना, रामरया पुरुषार्थी असताना, जोडीला लक्ष्मण असताना, रावणाला मारायला वेळ ही लागणार नाही. आणि माझी म्हणजे सीताची सोडवणूक करायला रामरयाने मनात आणलं तर एक क्षणभरही लागणार नाही. मग का राम मला सोडवत नाही? का मला मुक्त करत नाही? असं श्रीराम नाममुद्रिकेला जानकी सीता माऊली प्रश्न करतात. त्याही दोघी तेजली सृष्टी, हे न सांगावे दुःख कोटी, मननी सुचली मौन निष्ठी, सज्ञान मोठी राममुद्रा. सीता माऊली आशिक वाटिकेमध्ये वृक्षाच्या खाली त्या अंगठी बरोबर संवाद साधतात. नाममुद्रिका अचेतन असल्यामुळं आता ती बोलणारच नाही. तिला बोलायला मुख नाही, तिच्यामध्ये जीव नाही. निर्जीव अंगठी बोलील कशी? पण सीता माऊली याचा अर्थ कसा काढतात
हा नात्र यांचा भावार्थ आहे. सीता माता म्हणतात तू बोलत नाहीस, मी किती वेळ तुला प्रश्नांचा भडीमार करते, विचारते, तू काही सांगत नाहीस, म्हणजे तू गप्प राहिली आहेस. म्हणजे नेमकं माझ्या राम लक्ष्मणाचं काही वाईट तर झालं नाही ना, त्यांचं काही बरं वाईट झालं का? म्हणून तू एवढी हुशार असून, शानी असून, सुज्ञ असून काहीच बोलत नाही. मग ते ह्या पृथ्वी तलावर दोघं हयात आहेत की नाहीत? का त्यांनी आपला प्राण त्याग केला म्हणून तू गप्प आहेस? असं श्रीराम नाममुद्रिकेला सीता माता बोलतात. श्रीराम गेला परलोकता, मौन मुद्रा सांगे वार्ता, तो जरी येथे स्वस्त असता, मज सोडविता निमेषार्ध. माणसाचं मन कसं असतं बघा, मन फार वडाळ आहे, हलकट आहे, आगावपणा करतं मन. मनात काय काय गोष्टी येतील, नको त्या गोष्टी येऊन जातात आणि आपल्याला शोक करायला, दुःख करायला कारणीभूत करतात. आणि या देहाला व्याकुळ करण्याचं काम हे हलकट मन करतं. म्हणून मन आपण कुठं भगवंताच्या चरणाकडे लावलं पाहिजे. याला हलकटपणा करायला वेळच द्यायचं नाही, मुभाच द्यायची नाही. भगवंताच्या चरणाकडे जोडायचं. मन हे राम झाले या अवस्थेला मनाला पोचवायचं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. म्हणून सीता माता त्या श्रीराम नाममुद्रिकेला म्हणतात, माझा राम, माझा लक्ष्मण बहुतेक जिवंत नाहीत, ते परलोकाला गेले वाटतं. तुझ्या गप्प राहण्यातनं काय समजून घ्यायचं ते मी घेते. मला कळालं म्हणले, तू गप्प का आहेस, तू बोलत का नाहीस. बर, दुसरा एक अर्थ म्हणले, जर राम लक्ष्मण जिवंत असते, या जगात असते, जर मेले नसतील तर ते सुखी असतील, आनंदी असतील, खुश असतील, तर मग माझी सोडवणूक त्यांनी एका क्षणात केली असती. बहुतेक म्हणले ते या जगात नाहीत, ते मेले वाटतं, म्हणून तू माझ्या बरोबर बोलत नाहीस. मौन धारण केलं. सीता माता नाममुद्रिकेला बोलते, श्रीरामाचा एक एक बाण करील त्रैलोक्याचे कंदन, त्या पुढे कायसे दशानन गेला ते जोन परलोका. सीता माता त्या श्रीराम नाममुद्रिके बरोबर संवाद साधताना म्हणतात, माझ्या रामाचा एक एक बाण एवढा महापराक्रमी आहे की त्रैलोक्याचं कंदन करू शकतो, त्रिभुवनाचा नाश करू शकतो. माझ्या रामाच्या बाणापुढे या राजा रावणाची काय हिम्मत आहे, काय ताप आहे, काय विषाद आहे, काय सुद्धा नाही म्हणते. पण माझा रामच बहुतेक या जगात जिवंत नाही. माझी आठवण काढून काढून माझा राम व्याकुळ झाला असेल, माझ्या बद्दलचा विरह रामाला सहन झाला नसेल आणि त्या दुःखानं अर्थभिभूत होऊन रामरायांनी प्राण दिला असेल, रामराया बरोबर लक्ष्मण दादा सुद्धा परलोकाला गेला असेल. माऊली त्या श्रीराम नाममुद्रिके बरोबर संवाद साधते. सका छळीला म्या लक्ष्मण, तेने क्षोभला रघुनंदन, मज उद्दित सांडून
गेले दोघे जण परलोकाय. माझ्या जिवलग असणाऱ्या भाऊजीला, लक्ष्मणाला, धीराला मी छळलं. तो छळ रामाला सहन झाला नाही, म्हणून राम माझ्यावर रागावला असेल. मला या भवसागरात सोडून, त्या भवसागराचं जे अरण्य आहे, हे अथांग पाणी आहे भवसागराचं, याच्यात मला एकटीला सोडलं आणि रामरैया लक्ष्मण दादा दोघेही परलोकाला गेले वाटतं. म्हणूनच हे अंगठीबाई, हे श्रीराम नाममुद्रिके, तू काहीच कशी बोलत नाही, काहीतरी बोल ना ग बाई. सीता माऊली त्या श्रीराम नाममुद्रिकेला बोलते, मुद्रिके सांग सत्य गोष्टी, मज रावणे हरिल्या पाटी, दोघे यवनी पंचवटी, अति संकटी काय केले. सीता माता म्हणते, अगं बोल, ए सांग बाई नाममुद्रिके, अगं तू माझी जिवलग आहे, जवळची आहे, सखी आहे, प्राणप्रिय आहे, तू का बोलत नाहीस, मला खरं खरं सांग बर. म्हणले, मी तुला बघ म्हणले एक गोष्ट विचारते. रावणानं पंचकुटीतून मला अपहरण करून लंकेला घेऊन आला. हरणाच्या मागे गेलेले राम लक्ष्मण पंचवटीला आले आणि पंचवटीतली पर्णकुटी त्याने माझ्या विरहित पाहिली. म्हणजे ज्यावेळेस त्यांना मी त्या आश्रमामध्ये दिसली नाही, त्यावेळेस त्यांना किती संकट वाटलं असेल. सीता कुठं गेली, सीता कुठं गायब झाली, आता कुणाला विचारावं, कोण सांगेल. कुणी अपहरण करून घेऊन गेलं का सीता कुठं निघून गेली, नेमकं सीतेचं काय झालं, हे संकट ज्यावेळेस रामाला, लक्ष्मणाला त्या माया विहरणाची शिकार करून परत आल्यानंतर पंचवटीमध्ये पर्णकुटी पाहून पडलो असेल, त्या संकट समयाला रामानं लक्ष्मणानं काय केलं, सांग बाई नाममुद्रिके. सीता माऊली श्रीराम नाममुद्रिकेला बोलते, मुद्रिका नेदी प्रतिवचन, तुझ्या मौनाचे हेची कारण, माझे निविरी हे दोघे जण, राम लक्ष्मण आणि माले. अगं बाई म्हणले, तू तोंड उघडतेस का नाही, मीच किती बोलू, किती प्रश्न विचारू, किती बडबड करू, तू काय बोलायला तयार आहेस का नाही, का त्या चाप्यासारखी तुझी अवस्था झाली. चापा बोले ना, चापा चाले ना, काही खंत करी केल्या, चापा बोले ना, चापा बोले ना, चापा चाले ना. अगं मीच किती खंत करू, तुझ्या जीवाला काही वाईट वाटतंय का, तुला दुःख झालंय का तू बोलत नाहीस, माझ्यावर रागाला गेलीस का, मला बोलायचं नाही तू असं ठरवलंय का. अगं बाई सांग, का माझ्या प्रश्नाला उत्तर देत नाही, का तू गप्प राहिली. हा कळलं बघ म्हणले, मला आता कळलं, माझी आठवण काढून हंबरडा फोडून माझा विरह सण न झाल्यामुळं रामरैया लक्ष्मण दादा यांनी प्राण सोडला असेल, ते मरून गेले असतील, राम लक्ष्मण संपले असतील. हे कसं आपल्या तोंडानं सांगावं. दुःखाची वार्ता सीता माऊलीला राम लक्ष्मणाच्या निधनाची कशी सांगावी असं तुला वाटतंय का.
सांग बाई, खरं खरं सांग, उगाच अनुमान करू नकोस, बोल बाई, काहीतरी बोल. सीता माऊली त्या श्रीराम नाममुद्रिकेला बोलतात, किंवा लोक लज्ज भ्याले दोघे विष घेऊन निमाले, माझे दुःखे दुखावले, मूर्छे सवे गेले प्राण त्यांचे. का काय झालं बघ म्हणले. असं झालं का तू बोलत नाही याचा अर्थ? त्यांना वाटलं असेल आपली सीता आपण हरवून बसलो. सीताचा शोधाशोध केला, सीता सापडत नाही. लोक नावं ठेवू लागले आणि त्या लाजेनं, त्या आबरूनं राम लक्ष्मण घाबरले, भिले का जगाला. आणि त्या दोघांनी घाबरून एक भयानक विष प्राशन केलं का. आपल्याकडं असंच करतात, राग आला, वैताग आला, आता जगून उपयोग काय करायचं म्हणून एखादी बाटली औषधाच्या दुकानातून आणतात आणि अख्खीच्या अख्खी बाटली मरणाच्या उद्देशानं पितात. त्याचप्रमाणे सीता माऊली म्हणते, दोघांनी विष पिले का काय. आणि विष पिल्यानंतर काय होतं, तोंडाला फेस येतो, चक्कर येते, तो व्यक्ती, तो माणूस बेशुद्ध पडतो. माझ्या दुःखानं व्याकुळ होऊन बहुतेक राम लक्ष्मण भयानक विष पेले वाटतं, बेशुद्ध पडले वाटतं आणि पुन्हा उठलेच नाहीत वाटतं. म्हणजे विष प्राशन करून बेशुद्ध होऊन राम लक्ष्मणाचे प्राण गेले की काय. तू का काय सांगत नाहीस, का काय बोलत नाहीस. अशी सीता माऊली व्याकुळ होऊन प्रश्नांचा भडीमार. आपल्या मनाला काय वाटतं, मन चिंती ते वैरीन चिंती म्हणतात. मन इतकं वाईट गोष्टी चिंतत की एखादा आपला शत्रू सुद्धा तशा प्रकारे आपल्याबद्दल वाईट हेतू ठेवत नाही. मन काही चित्त किती वाईट वाटून घेतं, किती वाईट विचार करतं. त्या वाईट विचाराला मनामध्ये नंगा नाच घालण्याचा काम सुरू असतो. म्हणून सीता माऊलीचं ही रूपक नात्रयेने करून सीता माऊलीच्या रूपातून सामान्य व्यक्तीची काही दशा असते आणि त्यामुळं माणूस किती वेडा होऊन जातो. चल बिचल मनाची अवस्था होते. मन कुठंच लागत नाही, करमत नाही, भन 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 वाटतं, दुःख वाटतं, नाराज होतो, निराश होतो, हतबल होतो. काय करावं काय कळत नाही. आता कसं होईल, काय होईल, आता काय करावं, कसं करावं, काही कळत नाही बघा. आणि अशीच अवस्था नात्रयेने सीता माऊलीच्या रूपातून तुम्हा मला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सीता माऊली जे दुःख करतात त्या श्रीराम नाममुद्रिके बरोबर संवाद साधतात. तो संवाद अजून बराच पुढे आहे. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम.
जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। हरिरेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपु। यति यश्यमति परमार्थ गति स नरो भव सागर मुद्दरति। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान, रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतान स्मरामि। हरिरेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपु। यति यश्यमति परमार्थ गति स नरो भव सागर मुद्दरति। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान, रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतान स्मरामि। श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा। सकळ देवादि देवा कृपाळ वाजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा। चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा। शस्त्रपादा शस्त्रकरा शिरसागरा शेषशयना। कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदन मूर्ति। भवतारका धरित्याक्षिति वामन मूर्ति त्रिविक्रमा। अगाई सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना। वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण। तुका आललोट अंगणी मज ठाव द्यावाजी चरणी। हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे। हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे। हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा। पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहर। श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता। केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा। पुरुषोत्तमा आदोक्षजा नरसिंह अच्युता। पुरुषोत्तमा आदोक्षजा नरसिंह अच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहर। श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता। श्री विठ्ठल 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 विठ्ठल। श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।